दिसत नाही काळो काय प्रकाश पाटील फर्स्ट क्लास नाही नाही तुम्हीच वाजवा मी रेकॉर्डिंग करणार तुम्ही दोघांनी वाजवा हे लावत होता हात लावत होता हे सुद्धा गडकरी सुद्धा बिचारे एकदम शिफ्ट झालं पण ठीक आहे काल झालं नाही गडकरी काल पडले हो काल पडले म्हणून देवाच्या पुढे जाताना लावून जायला पाहिजे असे गेला तर तुम्हाला मार पाहिजे त्याला ठेवा तुम्ही पण मी वापरणार शंकराचं मंदिर पवित्र हे नांदतो ज्ञान राजास ज्ञाने
माझी सत्रात्री मज भागवत केले चक्री घरी वा पृथ्वी करावी चक्री सहित राजसुत तो धोनी मारावे नमत सत्य मातळे उन्मत्त समूळ भात परिचंचना एकवीसला पृथ्वी चर्चा करण्याची परशुरामाला रेणुका मातेची आज्ञा माझे जयते धरित्री एकवीस पाय दाय केले छत्री एकवीस वेळाने छत्री स्वीकरी समाज्ञा हरिराम वंदो मी मातेचे चरण आणि घेऊनिया धनुष्य बाण परशुराम घेऊनिया घेऊनिया उपायमान झाला मातेची आज्ञा निश्चिम मूळ पित पवित्र परम येथे मी करीन कर्म तू करी ऐसे मूलकाची पाही रेणुका प्रेमे जमदग्नीच्या देही एवढे दौरले नाही विजयी जगदंबाराम परशुराम राजपिटी माते मद देखा हो बेटी केरी हो दिसले प्रभुशी नाही सांगितले कोणी करावी राम राम आपण ऐकतो आहोत रेणुका माता बेशुद्ध पडली सावध झाली आणि परशुरामाला हाक मारली परशुरामा कुठे आहे धावत परशुराम कैलासावरून धावतच आला आता धनुष्यबाण आणि परशु घेऊन कैकोनी मातेची माता सदैव पाहू आला माता ती भाईवट देखता आक्रंदता कैवता भाईवट म्हणजे भाव लागले होते तिच्या अंगाला जखमी झालेल्या अवस्थेमध्ये तिला पाहिलं आणि परशुरामाला फार राग आला
Oh
पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे माझे वारी आहे माझे
पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी ती व्रत व्रत एकादशी कर्ण उपवास गाई नायनेची मुखीना नाम विठोबाचे घेईन मी माझे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी कर्ण उपवासी गाई नायनेची मुखीना जोडोलिया कर
चरणी ठेवितो माता असो नसो भाव आलो तुझ्या खाया खंडिता असावे ऐसे वाटते पाळी सावनी संकोच ठाव थोडासा देवी तुका म्हणे आम्ही तुझी वेळी वाकुडे नामे भवपाचा फुल्या जोडे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जन्नी देवाच्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करीत व्रत व्रत एकादशी करण उपवासी गाय नारायणीची मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांची तुका म्हणे व्रत एकादशी करण उपवासी गाय नारायणीची मुखी नाम. आजची जी एकादशी आहे वद्य एकादशी आहे कामिका एकादशी आहे. मनात ज्या इच्छा निर्माण करू ती पूर्ण करणारी आजची एकादशी. तसं पाहिलं तर ही संतांची एकादशी आहे. परंतु संत जे आहेत त्या संतांनी पंढरीची वाट दाखवली आणि पंढरीला जाऊन संत परत माघारी काल आलेले आहेत. माऊली ज्ञानोबा आहे तुकोबा आहे त्यांचं पंचीचा प्रवास सुरू झाला पौर्णिमेपासून आणि काल दशमीला आळंदीमध्ये माऊलीचं स्वागत झालं आणि देहूमध्ये तुकोबा आहे. म्हणून त्या भगवान परमात्माचे उत्तराये कसे व्हावाचे तुकोबा आहे. या अभंगातून माझ्या वडिलांची विराची का देवान तुझी चरण सेवा पांडुरंग. तेव्हा माझ्या वडिलांपासून जे व्रत आहे कुठलं पंढरीची वारी आहे माझी घरी. घरी कुठं योगेश्वरी लोक म्हणतील खाई जवळ तुकोबाराय म्हणतात ना खाई जवळ सोनी करा एक चित्त आवडे अनंत वा. मग पंढरपूरला जायचं कशा तिथं बसून वारी घडत नाही काय. अहो तिथं बसून वारी घडते परंतु माझ्या मनाचे ते माना माझ्या मनाचे ते माना माझ्या मनाचे ते माना चरणी देवाले बांधून चरणी देवाले बांधून मागे जाऊन सके गोटे मागे जाऊन सके गोटे चरणी देवा
मनाचे ते मन चरणी ठेवावे बांधून, मग ते जाऊ न शके कोठे राहे आपुलिया नेते. ठाईच बैसोनी म्हणजे एकविध भक्ती सांगितलेली आहे. ठाईच कुठे? नामा म्हणे देवा, चला ठाया ठाया विश्रांती घ्यावया. इथे ह्या ठिकाणी अर्थ हा घ्यायचा. पण ठाईच बैसोनी करत असताना माझ्या मनाचे ते मन म्हणजे जे माझं मन आहे त्या मनाचंही मन. एक मन म्हणतं आज कीर्तनाला जावं, एक मन म्हणतंय जाऊ दे घरीच बसूया, एक मन म्हणतं आषाढी वारीला जावं, पण एक म्हणतो चालणं होईल का, चिखलात झोपणं होईल का, मला दुखणं येईल का. अरे जेव्हा माऊली निघते, माऊली आपल्या पंखाखाली सर्वांना घेऊन जाते. मार्ग देऊन लावून गेले आणि मार्ग लावून गेले दयानिधी संतचे पण मार्ग संतांनी दाखवला. कारण ह्या संतांनी कुणीचीही कुळदेवी केली ठावी संतांनी. बडवे झाले चरण गेलो उगवलो संकटी. ह्या कुणीची कुळदेवता जी आहे ही कुणी ठाऊक केली? संतांनी. बडवे झाले शरण गेलो उगवलो संकटी. कारण त्या भगवान परमात्माला आणण्यासाठी काय काय कष्ट करावं लागलं ते संतांनाच माहिती. म्हणून तुकोबाराय म्हणता माझ्या 7व्या 8वी पिढीपासून विश्वंभर नाथापासून माझ्या घरी पंढरीची वारी आहे. आता वारी म्हणलं तसं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायामध्ये 5 तत्व आहेत. वारकरी संप्रदायाची 5 तत्व आहेत. कुठल्याही संप्रदायाला संप्रदाय म्हणत असताना त्याला 5 तत्वाची गरज आहे. जसं 5 इंद्रिय कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. 5 गोष्टी पूर्ण असल्याशिवाय कुठली गोष्ट पूर्ण होत नाही. 5 मुख्य परमेश्वर. पृथ्वी तेज वायू आकाश असल्याशिवाय शरीर जल शरीर होत नाही. 5 ज्ञानेंद्रिय असल्याशिवाय आपल्याला ज्ञान कळत नाही. तसं प्रत्येक संप्रदाय जो आहे तो पूर्णत्वाला केव्हा जातो त्याच्यात 5 तत्व असणं जरुरीचे आहे. एक त्या संप्रदायाचा देव, त्या संप्रदायाचा देव. नंबर 2 त्या संप्रदायाचे संत, त्या संप्रदायाचे संत. तसेच त्या संतांनी केलेले ग्रंथ, त्या संतांनी केलेले पहिला देव, नंतर संत, नंतर ग्रंथ आणि 4 तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्र 4 झाले. आणि 5वी आहे साधना. 5वी आहे साधना. वारकरी संप्रदायाचा देव आहे बया माझा पंढरीराव, बया माझा पंढरीराव, बया माझा बया माझा पंढरीराव,
जो या देवाचाही देव. म्हणजे देव अनेक आहे, देव अनेक आहे. बघा एका ठिकाणी नारायण महाराजांचा एक अभंग आहे. नामदेवरायाच्या कुळामध्ये 14 माणसं होती, 14 आणि 15-20 जणी. नामदेवरायाने शतकोटी रामायण जसं केलं ते शतकोटी अभंग करण्याचा निर्णय घेतला, त्यालाच पाहिजे संकल्प केला. तेव्हा भगवान परमात्मा म्हणले, अरे म्हणजे वाल्मिकांनी केलं ना शतकोटी रामायण, मला करता काय येत नाही. अरे म्हणले जेव्हा त्यांनी रामायण केलं तेव्हा त्यांचं आयुष्य 1 लाख होतं त्रेतायुगामध्ये, कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये. त्यानंतर आयुष्य 10,000चं झालं, 1 शून्य कमी झालं. द्वापारामध्ये 1,000चं आयुष्य झालं. तुझं आयुष्य किती आहे? आपलं 100 वर्ष. म्हणजे 100 वर्षामध्ये शतकोटी रामायण होईल का? शतकोटी अभंग होतील काय? म्हणून त्यामध्ये 14च्या 14 जण लिहायला बसले. त्यामध्ये एक सुंदर अभंग आहे नारायण महाराज. नारायण महाराज म्हणजे नामदेवरायाचे पुत्र. अमाव्रत एकादशी, अमाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी, देव तुळशी, देव तुळशी, देव केशव तीर्थ तुळशी. अमाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी. आता ह्याच्यामध्ये एकादशीच्या नंतर विचार करू आपण. देव विचार चाललेला आहे ना. मग देव म्हणला असताना नामदेवराय आपलं नारायण महाराजांनी केशव का म्हटलं बरं? देव म्हणल्यानंतर चाललं नसतं काय? अमाव्रत एकादशी, देव आणि परत केशव कोणाचं नाव आहे? देवाचं नाव आहे ना. मग देव म्हणला झालं असतं ना. देव, केशव, तीर्थ आणि तुळशी. त्याला दुर्युक्ती किंवा द्वितीय समाज म्हणतात किंवा भेद म्हणतात त्याला. कारण देव म्हणले की अनेक देव आले. देव म्हणले की अनेक देव आले. बघा तुमच्या बांधावरचा देव. पूर्वी गावाला आमच्याकडे आमुष्य वेळ आमुष्य असायची, तेव्हा ते म्हातारी आपल्या नातवाला घेऊन जायची. हातात सिंदुराची वाटी, एक दगड ठेवायचा बांधावर आणि त्याला सिंदूर लावायचा. त्याला सिंदूर लावला की हात भरलेले दुसऱ्या दगडाला पोसायचे. दुसरी म्हातारी आली, तिने बघितलं हा पण देव आहे. 2,003 झाले, 3,004 झाले. मग ते देव का? त्या देवाचं पूजा करायची का? एवढंच नव्हे, पूर्वी बघा अजून सुद्धा एखादं लहान मुलं रडत असलं की म्हातारी माणसं म्हणायचे, एक काम कर, चतकोर भाकरीचा तुकडा घे, त्याला तव्याचं काळं लाव. तव्याचं काळं समजतं ना? तव्याचं काळं लाव, 2 बिबे घे, त्याच्या अंगावर 3 वेळा उतर आणि वड्याकडे नेऊन टाक. तसं म्हातारी केली, पोरगडाचे थांबलं. मग असे खाणारे देव आहे तर ते देव आहेत का? सेंदरी हेंदरी दैवते, सेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजेल भूते केते, कोण पूजेल भूते केते. आपल्या पोटाशी रडते शिते मागती अवधान. मर्याईला एकाने नवस केला, मर्याई मला 10 बाय 10चं घर दे. मर्याई म्हणते मीच उन्हात आहे 12 वर्षाला. म्हणून त्या ठिकाणी हे देव आहेत. दुसरे इंद्राजी देव आहेत. पण इंद्र कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्य तोपर्यंत इंद्रपद, जोपर्यंत डब्यात तूप आहे तोपर्यंत डबा कपाडात. एकदा डब्यातलं तूप संपलं त्याला 2 भोकं पाडायचे, वर ताड पाहिजे. ते झालं चिरपाट. म्हणून जोपर्यंत, म्हणून नारायण महाराजांनी आज कारण अभ्यास करताना अभंगाचा, त्या अभंगाची अक्षर फार महत्वाची. अमाव्रत एकादशी, देव, देव म्हणण्याने सुद्धा नारायण महाराजांचं किंवा संतांचं समाधान झालं नाही. कारण देव म्हणल्यानंतर लोक नाही ते देवाकडे गेले असते. म्हणून केशव, देव, केशव, तीर्थ आणि तुळशी
केशव याचा अर्थ असा की त्याची दुरुक्ती होऊ शकत नाही. के म्हणजे ब्रह्मदेव, व म्हणजे केशव म्हणजे शंकर आणि मग म्हणजे विष्णू. उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे केशव. आता केशव सांगायचं झालं तर पुढे कीर्तन होईल, पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. म्हणून या केशवाची उपांतर इतर देवामध्ये होऊच शकत नाही. बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव, असा जो हा भिवरेच्या तरी कट धरून या तरी, असा जो भगवान परमात्मा आहे, अशा भगवान परमात्माचं व्रत तो वारकरी संप्रदायाचा देव आहे. बस संत म्हणाल तर मग संत ओळखायचे कसे? आता जर संत म्हणायला गेलो, लाव लष्कर मिळून मोठी केली दिंडी, गावोगाव हिंडत असे धुंदीच्या धुंदी, रयतेचा सारा पैसा भुवांचे नाव, अज्ञानी लोकांची तिकडेच धाव, सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची तिकडेच धाव, सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची तिकडेच धाव. मोठमोठ्या संस्था स्थापन केल्या मठासाठी, धर्माच्या नावाखाली जमवली पहा पट्टी. नाव कोणाचं? धर्माचं. मठासाठी पैसा पाहिजे, त्यासाठी पैसा पाहिजे. रयतेचा सारा पैसा भुवांचे नाव, अज्ञानी लोकांची तिकडे, सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची तिकडे. मग हा संत म्हणाव का? संत ओळखायचे कसं? अहो पंढरपूरच्या वारीमध्ये चांगली टिळा लावतात, फेटा बांधतात, गळ्यात माळा घालतात आणि रात्री त्याचं पुढच्या हात पिशव्या ओढून देतात. रस्त्याने चालता चालता कुणाचं चैन ओढ. पण मला सांगा, ही चैन कोण ओढल का हो? तुम्ही वाळवंटात जरी झोपला, वाळवंटात जरी झोपलात किंवा उघड्यावर जरी कुठे झोपला तर ही चैन कोण येईल का? कारण या चैनीला एवढं महत्व आहे की या ठिकाणी तुळशीचे 3 प्रकार सांगितले. आता विषयात विषय येणार म्हणून सांगतो, तर मला अभंगावर कवा यायचं मला माहित नाही. भगवान परमात्मा तुळशीच्या ठिकाणी असतो. उद्धवाला विचारलं, उद्धवाने भगवान परमात्मा विचारलं, देवा तू कुठं असतोस? देवा तू कुठं असतोस? उद्धव म्हणून देव म्हणाले, उद्धवा मला बघ, एक तर तू तुळशीजवळ शोध. कारण लक्ष्मी ऐशी दयाची दासी, लक्ष्मीला भगवान परमात्माने पायाजवळ ठेवलं, पण या तुळशीला कुठं घातलं? गळ्यात घातलं. तुळशी हार गळा गोपीचंद जिवा, तुळशी हार गळा गोपीचंद जिवा, गळी कळा वैष्णवांचा. भगवान परमात्माला काय आवडतं? आधी आवडे प्रिय तुळशी बुक्का, वैचित पिते भोळ्या भाविका, वैचित पिते भोळ्या भाविका, वैचित पिते भोळ्या भाविका. आधी आवडते तुळशी बुक्का, वैचित भाविका, पिते भोळ्या भाविका. देवाला काय आवडतं? अति आवडे प्रिय तुळशी बुक्का. आता ह्याच्यामध्ये 2 समास होतात. व्याकरण वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास करणं सुद्धा सोपं नाही. षष्टी तत्पूर्व समास आणि द्वितीय समास. द्वितीय म्हणजे द्वैत्य. आता तुळशी वेगळी आहे आणि बुक्का वेगळा आहे. तुळशी वेगळी आहे आणि बुक्का वेगळा आहे. पण देवाला काय आवडतं? अति आवडे प्रिय तुळशी बुक्का. अति आवडी प्रिय तुळशी आणि बुक्का. आणि नाही तिथं तुळशीची काष्ट आणून त्या तुळशीच्या काष्टाला हे करायचं, दहन करायचं, पूर्ण जाळायचं नाही. ते अर्धवट लाल करायची तुळस ती, आणि लाल तुळस करत असताना तिला नंतर घासायचं आणि तो काळा निघतो, तो खरा बुक्का. आणि आता आपण वापरतो कुठला बुक्का? कोळशाचा बुक्का. तो भगवान परमात्माला तुळशीचा बुक्का आवडतो. म्हणून संत ओळखावे कसे?
संत ओळखायला अवघड आहे. मग संत ओळखायची कशी? संप्रदायामध्ये भारतीय संप्रदायात सांगितले पहिला देव भगवान परमात्मा पांडुरंग आहे, बया माझा पंढरीराव. 2 संत आहे. पण आता संत ओळखायला येत नाहीत. मोठे मोठे कीर्तनकार आहेत पण पाकिट उघडल्याशिवाय येत नाहीत. म्हणून दत्त मंदिरावरती एक पोस्ट पाठवली, जरा वाचा ती. वाचली का? नीट वाच. कारण काय? भक्ती मार्ग बहु सोपा, भक्ती मार्ग सोपा आहे. पण ज्या माऊली ज्ञानोबारायांनी, ज्या तुकोबारायांनी एवढं मोठं ग्रंथ लिहून ठेवले आणि त्या ग्रंथाने त्या ठिकाणी नामदेवराय म्हणतात की नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान जीवन एक तरी ओवी अनुभवावी. मग आम्ही जे ओवी अनुभवतो की त्या ओवीवरती पैसा मिळवतो? मग संत कुणाला म्हणावं? पाया कुणाचं पडावं? म्हणून संत कोण आहे? तर गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन अखंड चिंतन गीता भागवत करते श्रवण, आता संत जे आहेत, संत कोण म्हणायचं? तर जे ग्रंथ लिहून ठेवले, ज्यांनी ग्रंथ लिहून ठेवले. कारण ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वराच्या मुखातून निघालेली ती अक्षर आहे. ती अक्षरे नव्हती दीपिका, ती अक्षर नव्हती. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. पावली ज्ञानोबाराय म्हणा, तुकोबाराय म्हणा, नामदेवराय म्हणा, प्रत्यक्ष आपल्याशी बोलताय आणि तेच खरे संत आहे. म्हणून त्या संतांनी जो मार्ग दाखवला ते तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, पंढरीचे वारे आहे माझे घरी, आरे गदा करे ते सभा. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थ करतो. अनेक तीर्थाला मला जायची गरज नाही. कारण वाराणसी चाले एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पर्यसा, आईसा ठसा नामाचा. 15 प्रकार सांगितले, तेवढे समजले तर बाद झाले 15 मिनिटात. पंढरपूरला वारीला जाताना आपण म्हणतो वारी वारी वारी, जन्म मरणाचे वारी. पण ती वारी करत असताना करतो वारी, पण रोज फोन करतो घरी. काय करतो? करतो वारी, पण सकाळ संध्याकाळ फोन करतो घरी. कसं चालू आहे? पाऊस पडतोय का मुंबईला? अरे काय तुला देणं घेणं आहे? विचार करा. 20 दिवसामध्ये आपण 365 दिवसामध्ये जवळजवळ वरचे 20 दिवस सोडून द्या, 340 दिवस आपल्या कुटुंबामध्ये असतात. किती? 340 दिवस. 340 दिवसामध्ये 12 तास आपल्या नोकरीमध्ये किंवा बाहेर जातात. संध्याकाळी आपण घरी आलो, 1-2 तास राहतो. 9 वाजता जेवलो, 10 वाजता 12 वाजता झोपलो, 6 तास झोपीत गेले. घरच्यांचा आणि आपला त्या 340 दिवसामध्ये किती संवाद पडतो? पण वारीमध्ये 24 तास झोपला जरी असला, चालत जरी असला, काही जरी करीत असला, तर माऊलीच्या पंखाखाली आहे किंवा तुकोबारायच्या पंखाखाली तो झोपलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी
त्या गोपाळपूरला तसले संडास म्हणून नाक मोडायचे नाही. आलं का ध्यानात? त्या ठिकाणी जात असताना पुरुष आणि स्त्री भेदच नाही तिथे, कारण फक्त एकच असतं. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे का म्हणाय आता, किंवा ज्ञानोबा तुकाराम, अशी निष्ठा ज्या ठिकाणी आहे ती वारी. आणि वारी करत असताना आपल्या 6 शत्रूवरती जो वार करतो तो, मला वाटतं 1992-93 साली मी वारीत गेलो. आमच्या वारीमध्ये स्वतःच सांगू नये, पण कधी कधी स्वतःचा अनुभव सांगावा लागतो. अनुभव आले अंगात त्याची जगात येत असे, तो कुबारायचं वचन म्हणून बोलतोय. तो एक सावंत म्हणून बडबडे होता आमच्या वारीमध्ये. मग पहिल्या वर्षी मी गेलो, तुम्हाला ही बामण काय टिकतंय म्हणला वारीमध्ये. काय बोलला तो? जुना माणूस होता. ही बामण काय पायी वारीमध्ये टिकणार नाही म्हणलं, कारण माळशिरसला पाऊस आला आणि आमच्या रस्त्याच्या कडेलाच आमचा तंबू होता. तंबू खोट्यामध्ये आणि वर रस्त्याला लागूनच असा लोटच्या लोट पाण्याचा आला की संपूर्ण आमच्या वळकड्या चढायला लागलं, तरंगायला लागला. मला हे काय बामण टिकतंय का म्हणता याच्यामध्ये वारीमध्ये? 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, आणि 4थं वर्ष जेव्हा मी गेलो तेव्हा म्हणतो, बाबा तुला साष्टांग नमस्कार. का रे टिकला बाबा तो? सांगायचं कारण असं आहे, निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म आणि निर्धार मग चुकू नये. काय होत नाही हो तिथे. जाताना माझा डोळा सुटला, आल्यावर परत सुटला. जाताना सुटला होता, पण 20 दिवसात माऊलीने सुरू दिला नाही. अनुभव येते या ठिकाणी. म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून तुकोबाराय सांगतात की पंढरीची वारी आहे माझी घरी, आणि कन करी तीर्थव्रत. अनेक जे तीर्थ आहेत बघा, वाराणसीला गेला तर 1 महिना चालावं लागतं. नवे मोक्ष देऊनी उदार, काशी होई देखील, परिवेचने लागे शरीर तये गावी. काशीला मरण आल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो असं काशीखंडामध्ये शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. परंतु त्या काशीला जाऊन मरावं लागतं. पण ती कुठं मरायचं? मणिकर्णिकाच्या घाटावरती. मणिकर्णिकाच्या घाटावरती मरत असताना शंकराचा मंत्र कानात पडला पाहिजे, तरच त्याला मोक्ष आहे. शंकराचा मंत्र कानात पडला पाहिजे, काशीला गेलं पाहिजे, मणिकर्णिकाच्या घाटावर गेलं पाहिजे, आणि त्या घाटावर मरणानंतर मोक्ष मिळतो. पण मुखे नाम हाती मोक्ष आयची साक्ष आजची साक्ष भवतांची मुखे. मी काय सांगतो, 15 भाग सांगतो ना, एवढं वाटतं सर. बघा, पंढरीची वारी आहे माझ्याकडे. पंढरीला एवढं महत्व काय आहे बघा. पंढरपूरला गेल्यानंतर भगवान परमात्माला आलिंगन द्यावं. आलिंगन क्षेम वाटे. आलिंगन दिल्यानंतर भगवान परमात्माची भेट झाल्यासारखं होतं, भगवान परमात्मा प्रसन्न होतो. पण आता पंढरपूरला जाऊन आपण देवाला आलिंगन देऊ शकतो का? 30 तास लागतात दर्शनाला, म्हणजे आलिंगन सुद्धा होऊ शकत नाही. महाराज म्हणले ह्याच्यावर सोपं सांगा काहीतरी. सोपं म्हणजे देवाची महापूजा करा. अहो म्हणजे देवाची महापूजा पण बंद जाते स्वारीमध्ये. पंचमीपासून भगवान परमात्माला म्हणजे पांडुरंगाला चा शयन कक्ष जो असतो, म्हणजे शयनाचा पलंग असतो, तो पलंग काढला जातो. पांडुरंगाचं पण शयनघर आहे. आपण जेव्हा आतमध्ये जातो ना, उजव्या बाजूला शयनघर आहे, त्या शयनघराचा पलंग काढला जातो. आणि काढून आषाढ कृष्ण पंचमीला पांडुरंगाच्या पाठीमागं लोट देतात. लोट तेव्हापासून पांडुरंगाचं 24 तास दर्शन असतं. फक्त 1 तास विश्रांती असते पांडुरंगाला. मग म्हणले पूजा पण होणं शक्य नाही, महापूजा.
मग सोपं सांगतो म्हणले काय, भगवान परमात्माचं पायाचं दर्शन घ्या. ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड रूपी नाम तुमचे वर्णावे. कमीत कमी तिसरा फायदा बाबा, दर्शन तर घे, मग तुला फायदा मिळेल. अहो म्हणजे काय सांगू, उभा राहिल्यावर चक्कर येते, 30-40 लाईन लावावं लागते. कुठं पायाचं दर्शन आम्हाला ये. आता म्हणजे काय करू, म्हणजे त्याच्यापेक्षा सोपा मार्ग सांगतो तुम्हाला. दर्शन पहिलं, देवाला आलिंगन देऊ शकत, देवाची महापूजा करू शकत, देवाचं पाया दर्शन घेऊ शकत नाही. मग एक काम करा, काय महिमा वर्णू आता सांगणे, काय महिमा वर्णू आता, कोटी ब्रह्म हत्यामुख पाहता जाते, ओ वाळू आरती माझ्या पंढरीनाथा, ओ वाळू आरती माझ्या पंढरीनाथा. काय महिमा वर्णवाचा सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्यामुख पाहता जाते. नाही जमत चर्चा नाही ना, कमीत कमी कायमवरतीपासून 2 तास तर लाईन लाव आणि देवाचं मुख बघ, देवाचं मुख बघ. पाहता मुख सुकावले सुकन डोळ्याची मुख नवजमा, पाहता श्रीमुख. देवा म्हणले 2-3 तास पण लाईन मध्ये आहो, 20 दिवस आम्ही चालत आलो. काय सांगावं, विसाविया विसाविया विठोबा विसाविया, तेव्हा काय सांगू, बहु झाला शीन चालत आलो हे वन. पंढरपूरला जेव्हा दिंडी जाते ना आतमध्ये, म्हणजे जवळजवळ मला वाटतं ती रेल्वे फाटक ओलांडले त्या अभंगासोळा, तेव्हा विसाव्या विसाव्या पडू दे पाया, बहु झाला खेद शीन आणि चालत आलो मी वन. या वनातनं काट्या कुट्यातनं मी चालत आलो रे देवा. देवा तुझं मुख बघण्यासाठी 2-3 तास बाबा मला उभा राहायची काही ताकद नाही, एवढी पण ताकद नाही तुझी. मग एक काम कर, काय कर, नामाने प्रदक्षिणा, नामाने प्रदक्षिणा, एक काम कर, देवाला उजवी घेऊन प्रदक्षिणा कर. हो किती गर्दी असते प्रदक्षिणा करायची म्हणलं तर, देवाला उजवी घालून जायचं म्हटलं 2 तास लागते तो, ते पण जमत नाही. पुढचं सोपं सांगतो म्हणले तुला, निदान कमीत कमी देवाच्या पाठीमागे आरती प्रदक्षिणा करत देवाची पाठ बघ. काय बघ, देवाची पाठ बघ, नाही ते जमत. मग आणि नगर प्रदक्षिणाचं कर. काय सांगताय महाराज म्हणले,
पूजा कर म्हणलं ते जमत नाही, आलिंगन देणं ते जमत नाही, देवाचं चरण दर्शन ते जमत नाही, मुखदर्शन ते जमत नाही, पूजी प्रदक्षिणा ते जमत नाही, आरती प्रदक्षिणा ते जमत नाही, नगर प्रदक्षिणा ते जमत नाही. मग एक काम कर म्हणलं, जरा असाच लांब जा. तुका माने मोक्ष, तुका एक काम कर, लांब जा मला त्या गजानन महाराजा मठाजवळ आणि त्या कडावर उंचावर उभा राहा. शिवाजीचा पुतळा आहे ना, तिथं वर चढ आणि त्या कळसाकडे बघ म्हणले. तुका म्हणे मोक्ष देखल्या कळस, तात्काळ तो नाच अहंकाराचा. अहो एवढा तर आम्हाला खूप टाइम आहे हो, आम्हाला रजा देत नाही, पंढरपूरला जायला मिळत नाही, पण मध्ये 10-15 दिवस आम्ही जातो. मी म्हणतो 4 दिवस यावं वारीला, 5 दिवस या. नाही आम्ही बघू, संपूर्णच वारी करायची आम्हाला. अरे संपूर्ण वारी होत नाही रे बाबा. आधी पहिल्यांदा 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस, 8 दिवस, 10 दिवस असे करता करता मग संपूर्ण वारी होते. संपूर्ण वारी सुरुवातीला होणं शक्यच नाही, तेवढं पण जमत नाही. मग एक काम कर, वाकरीला जा. काय कर, वाकरीला जा आणि तिथलं बघ उंचावरनं पंढरपूर कसं आहे ते. कारण पंढरपूरच्या पंचक्रोशामध्ये जो मनुष्य मोक्ष मरण पावतो त्याला मोक्ष मिळतो. वाकरीला जायला तर कुठं टाइम आहे आम्हाला, वाकरीला टाइम नाही. एक काम कर, मुंबईला बस, बसमध्ये बस आणि नंतर पंढरपूर स्टँड आलं की फक्त खाली एक पाय ठेव. काय कर, खाली एक पाय ठेव, नंतर बसमध्ये बसून परत ये. कसं काय म्हणता तुम्ही? या पिता पाप रे एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा. एक फक्त बसमध्ये उतर, खाली स्टँडवर पाय घे, परत बसमध्ये येऊन परत ये. मला तेवढं पण जमत नाही हो. मग एक काम कर, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, एवढं जमत नाही ना तर
आता एक काम कर, बसने जमत नाही तुला, देवाचं दर्शन घ्यायला जमत नाही, पूजा घ्यायला जमत नाही, आद्य प्रदर्शन जमत नाही, पूर्ण प्रदर्शन जमत नाही, नगर प्रदर्शनाला जमत नाही, वाकडीला यायला जमत नाही, बसमधून जायला जमत नाही, कमीत कमी आळंदीला तर जा. आणि माऊलीचं जेव्हा प्रस्थान होतं ना अष्टमीला, त्याला पण जाऊ नको. पण सकाळी 6 वाजता जेव्हा माऊली पुणेकडे प्रस्थान करते ना, तेव्हा तिला वाट लाव. काय कर, वाट लावू नको दिंडीची, संप्रदायाची वाट. काय कर, जे पंढरीच्या वाटेवर जातील त्यांना वाटेला वाट लावू नको. कारण तुकोबाराचे एक प्रमाणे मला आठवत नाही, पंढरपूरला जाता येत नसेल तर जात नसतील, परंतु जे पंढरीला जातात त्याला मंदिरापर्यंत जरी पोचवायला गेले तर पंढरीची वारी पोचते, पण मनाच्या भावनेपासून केली तर तुकोबाराचं प्रमाण आहे त्याला. कारण तुकोबाराला जेव्हा नारू झाला होता तेव्हा तुकोबाराय वारीला गेले नाही, तेव्हा या सर्व वारकऱ्यांची बोलवून तुकोबारायांनी मारुतीच्या मंदिरापर्यंत केली होती. आणि त्या ठिकाणी तुकोबाराय वाट बघत होते. आता पंत पाहे माहेराची वाट, कामाचा बोबाट पडोने दे, पडोने दे. काय करू आता गमेनेसे झाले, चित्ती भरी वारे. चित्तामध्ये वारा भरतोय, माझं घर जाळल्यासारखं होतंय. म्हणून कमीत कमी तुम्हाला वाटेला जाता येत नसेल तर वाट तरी लावा, पण वाट लावू नका. देवा मला वाटा लावायला पण येत नाही, हो तेवढी पण आमचा शेत आम्हाला काय देत नाही, राजा देत नाही. मग एक काम करा, घरी बसा आणि काय म्हणा, म्हणता पंढरी पंढरी, म्हणता पंढरी पंढरी, करे बापाची रोवरी, करे बापाची रोवरी. एक काम कर, घरी बस. जसं कोरोनामध्ये 2 वर्ष आपल्याला पंढरीला वारीला जाता आलं नाही, पण वारीला जरी जाता आलं नाही, पण चित्त कुठं होतं, जे वारीला जातात त्याचं सांगतो. म्हणून त्या वर्षी बघा, गोवाला पण आठवत असेल, मठामध्ये मी कीर्तावळीचे अभंग घेतले होते आणि तुकोबाराचे पत्रावळी घेतले होते. का तर ती वारीची आठवण, आज बाबा मुक्काम कुठं होता, आज मुक्काम कुठं झाला, माऊली कुठे गेली. असं घरात बसून जरी पंढरी पंढरी म्हणला तरी करी पापाची गोरी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि करा घरी तीर्थभट. कसं मोठा आहे बोलण्यासारखं बोलतो, फक्त 2 मिनिटांमध्ये तीर्थावरती बोलतो, नाचले शेवा ठेवतो. पंढरीची वारी आहे माझी घरी, अनेक न करी तीर्थ जगतो. माझ्या वडिलांची मेला का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपास पाळणे अखिला दार म्हणतात.
उपवास सांगितलाय. उप म्हणजे देवाच्या जवळ. आणि कन करी तीर्थ होतं 350 तीर्थ आहेत. त्यातले भारतामध्ये 349 तीर्थ आहेत. आपल्या भारतामध्ये किती पवित्र तीर्थ 349 आहेत. आणि 50वं तीर्थ आहे ते तुमच्या नेपाळ आहे, गंडकी नदी 50वं 350वं तीर्थ. पण इतर तीर्थामध्ये गयाला गेलं तर तू पित्रांचं ऋण फिटल तुमचं. इथं दुसरं काय नाही. काशी दंडे, गया मुंडे, प्रत्येक तीर्थक्षेत्राचा वेगळा वेगळा महिमा आहे. गयाला गेलं तर पिंडदान केल्याशिवाय उपयोगच नाही. काशीला गेलं तर काशीच्याच यात्रा करावं लागतो. प्रयागला गेला तर तिथं बायकोचं नवऱ्याचं लग्न लागतं. बायकोला मांडीवर घेतलंच पाहिजे. तर ते प्रयाग स्नान करण्याचं महत्व आहे. वेणीदान म्हणून विधी आहे. बर पूर्वेकडे गेला जगन्नाथाला हातपायच नाही, तीर्थ नाही, तिथे संत नाही. समुद्र आहे पण संत नाही, ग्रंथ नाही. म्हणून तीर्थ त्या ठिकाणी आहे. अनेक करी तीर्थव्रत, अनेक तीर्थ केले म्हणून तीर्थाचा महिमा कधी सांगितलाय का? वाचे म्हणते गंगा गंगा सकल पापे जाते. प्रत्येक तीर्थाला प्रत्येक वेळेला प्रत्येक जो पर्व काळ आहे त्या पर्व काळाला महत्व आहे. पण सकल तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करत्या अंघोळी वंदती चरण शंकर सांगे ऋषी जवळी. सकल तीर्थाचे माहेर कुठले नवे नव्हे तर सकल ही तीर्थे गती करूया. सगळं तीर्थांचं माहेर असणारं चंद्रभागा फक्त डोळ्याने जर बघितलं सकळ ही तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणून माझ्या वडिलांनी मला जी शिकवण दिली ती वारी जी विश्वंभर भावापासून चालत आली. माझ्या काय पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत ज्ञानेश्वर माऊली. एकादशी करणावो नाम विठोबा जय घेईन नाम विठोबा जय घेईन.
तुकाराम म्हणजे तुकाराम पळत झाला. हे पहा, आपला श्रावण महिना 5 तारखेपासून लागतोय. बऱ्याच लोकांची शंका आहे, कारण लोक जास्त करून कॅलेंडरमध्ये बघतात. शनिवारी 3 वाजता अमावस्या लागते, रविवारी 4:45 पर्यंत अमावस्या, मग ते अमावस्या केव्हा करायची? पण शेवटी पंचांगी श्रेष्ठ असतं, कॅलेंडर नाही. कारण सर्व शास्त्रीय निर्णय जसे पंचांगात दिलेले असतात तसे तुमच्या कॅलेंडरमध्ये दिलेले नसतात. लोक हल्ली फार हुशार झाले. कॅलेंडरमध्ये बघा वाज एकादशी द्वादशी कसं काय हो, पण त्याचा शास्त्रात असं आहे की दीप अमावस्या म्हणजे गतहारी अमावस्या, गतहारी नाही, गतहारी म्हणजे गेलेला दिवस चांगला गेला तो पुढे पण चांगला यावा आणि श्रावण महिना यावा. कारण ह्याला शयनी एकादशी म्हणतात. जाता 2 मिनिटं बोलतो म्हणून शयनी एकादशी. मग देव झोपतो, मग हे 4 महिने या सृष्टीचा कारभार कोण करतो? तर गुरुपौर्णिमापर्यंत 4 दिवस एकादशीपासून गुरु बघतात. त्यानंतर कुठला महिना लागतो? गुरुपौर्णिमेनंतर 15 दिवस राहिले. हे 15 दिवस गुरु बघतात. श्रावण महिना आला, श्रावण महिन्यात कोणाला म्हणतो जास्त करून आपण स्वामी सोमवार, शंकर 1 महिना बघतात. श्रावण महिना गेला, भाद्रपद 10 दिवस गणपती बाप्पा बघतात. त्या सृष्टीचा कारभार म्हणजे देव शयनी झाल्यानंतर आला पितृपंधोळा. तर पितृपक्ष म्हणजे पितृ म्हणजे खालच्या दर्जाचे नाही, उच्च दर्जाचे जे पितृ आहेत ते पितृ सांभाळतात. नंतर आधी नवरात्रामध्ये आई देवी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती 10 दिवस कारभार पौर्णिमेपर्यंत सांभाळतात. आणि पुढचा कारभार जी महालक्ष्मी आपण पूजा करतो अमावस्याला ती सांभाळते. आणि मग कार्तिक एकादशी येते तेव्हा देव जागृत होतात. म्हणून शास्त्रार्थ जे आहे, जे शास्त्रात सांगायचं आहे, शास्त्र इदम प्रमाणम. मग शास्त्राला काय, आता ही जी अमावस्या आहे गटारी नसून गतहारी अमावस्या आहे, दीप अमावस्या आहे, पवित्र अमावस्या आहे. जसं आपल्या तुमच्या दिवाळीची अमावस्या पवित्र मानली जाते तशी पवित्र अमावस्या आहे. म्हणून सूर्योदयाला तिथच असल्यामुळं रात्रीची अमावस्या मानली जाते. जेव्हा पितरांची अमावस्या असते तेव्हा रात्रीची अमावस्या मानली जाते. पूर्वान्न काल आणि उपरान्न काल, दुपारी 12 नंतर जी तिथी लागते ती पितरांसाठी असते आणि 12च्या 2च्या आत जी तिथी असते ती देवतिथी असते. म्हणून 4 नंतर लागलेली अमावस्या ही गतहारी अमावस्या नाही, दीपावळ अमावस्या नाही, तर दुसऱ्या दिवशी रविवारी जी अमावस्या आहे 4:30 पावणे 5 पर्यंत ही दीपा अमावस्या आहे. म्हणून रविवार असलं म्हणून माणसाने काय काळ्या पिठा घेऊन येऊ. कारण माणसाला दीपाला उजळायचा असतो त्या दिवशी. आपण काय करतो, आज शुक्रवार बघा किती गर्दी होती. रविवारी आणि शुक्रवारी जर एकादशी आली तर बघत नाही म्हणून आज एकादशी म्हणून बघतो का, रविवार आलाय ना चला. म्हणून आपली दीप अमावस्या रविवारी आहे 4 तारखेला आणि 5 तारखेला पहिला सोमवार चालू होतो. शेवटच्या सोमवारी पण अमावस्या आहे. म्हणून या महिन्यात 5 सोमवार आहेत. लोक म्हणतील अमावस्या आहे मग सोमवार करायचा का नाही. मला आधी विचारायच्या आधी मी जाहीरप्रमाणे सांगतो इथे 5 सोमवार आपण करायचे. पण एवढा की शेवटचा सोमवार तुम्ही संध्याकाळी सोडायच्या ऐवजी दुपारी सोडला तरी चालेल. हे झालं दीप अमावस्या. दुसरी गोष्ट, आपला उद्यापासून तुकोबाराय चरित्र यांची ग्रंथ प्रारंभ होणार आहे आणि 25 तारखेला आपली त्याची सांगता होणार आहे. गेल्या वर्षी होती परंतु गेल्या वर्षी तुकोबारायच्या चरित्राला भरपूर घाई झाली. शेवटच्या अध्यायावरती काही बोलताच आलं नाही. पण ह्या वर्षी परत
तुकोबाचं राहायचं चरित्र, तुकोबारायचे अभंग, तुकोबारायचं जीवनचरित्र कसं असावं आणि कसं होतं आणि आपण कसं असावं याचं निमित्त म्हणून परत ह्या वर्षी पण तुकोबाराय चरित्र आपण ह्या वर्षी उद्यापासून हरिपाठ झाला की 7:30 ते 9 त्याच्यात 9:15 पर्यंत आपल्याला ती पडता येते 1 ते 1.5 तास. 25 दिवस 17 अध्याय. जास्त दिवस का ठेवले तर कमीत कमी 2 दिवसात 3 दिवसात 2 अध्याय होतील असं आपण बघायचं. 100 दीडशे 100 दीडशे ओव्या घ्यायच्या, कारण त्या 17 जरी अध्याय असले तर 250 300 300 ओव्या आहेत प्रत्येक अध्यायामध्ये असो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपली वार्षिक जे सार्वजनिक सभा असते, जनरल सभा, त्याला AGM म्हणतात, ती 18 तारखेला आहे ना, रविवार दिनांक 18 त्याच महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये रविवार दिनांक 18 4 ते 7 या वेळात आहे. आतापासून सर्वांनी तयारी करा. तुला निमंत्रण नाही मिळणार म्हणजे आम्हाला कोणाला पत्र मिळालं नाही, आम्हाला काय माहीत नाही, तुमचा जमा करतो माहीत नाही, तरी कुणाला निमंत्रण मिळालं नसलं तरी आता सर्वांनी हे करा आणि 18 तारखेला आपली त्या ठिकाणी सभा आहे सार्वजनिक. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये सहसा भजनाची कुणी आळ घालू नका. पुढच्या एकादशीला कीर्तन आपलं होईल किंवा नाही सांगू शकत नाही, कारण आपलं ग्रंथ चालू असतो. आणि त्यानंतर एकादशी येईल त्या दिवशी कदाचित कीर्तन होईल, कारण सप्तमीला मला वाटतं आपली ग्रंथ सांगत आहे, अष्टमीला दुसऱ्या दिवशी गोकुळ अष्टमीचं वाचन आहे आणि नंतर काल आहे. म्हणून आपलं गोकुळ अष्टमीच्या आदल्या दिवशीच आपले ग्रंथ सांगता होणार आहे. कारण का दरवर्षी लोक म्हणतात आम्हाला गावाला जायचंय, गणपतीला जायचंय, आम्हाला वेळ मिळत नाही, सुट्टी मिळत नाही, म्हणून 4-5 दिवस आधीच आपण तिची सांगता घेतलेली आहे. अजून काय सांगणं आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. विठ्ठल जय जय
अभ्यंतरे तू एक दत्त पराई परतरे
पंढरीचा वारकरी माहीत बोले हरी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागेत नाम सुखामागे पंढरीचा वारकरी वारीत बोले हरी अकल्पायुष्य भावे द्या गुळा माझी कल्पनेची बाधा न कोणे काळी संत मंडळी अहंकाराचा वारा लागो राजसा माझी विठ्ठलाचा भाविकांची नामामय दया असावे कल्याण जामुखे निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणे काळी संत मंडळी मागणे ते एकच प्रती आहे ज्याची तरी पाहे पांडुरंगा या संतांची निरवी ह्याची बदले आणि कधले काय मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची निरवी ह्याची बदले आणि कधले काय मागू देवा विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावे तोषो नियामक द्यावे पचायला हे गणांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो होता परस्पर करो मंत्र विवांते दुर्गांचे दिव्य जावो विश्वास धर्म सूर्य पाहो तो देवांशील तो लावो प्राणिया वर्ष ईश्वरी मान दियाळे आनवर्त भू मंडळी भेटू द्या होता चिंतामणी गाव आणि काय झाले वरती जाऊन होडीवर हो माहीत कुठला इथला दोन मिनिटं कसा घ्या काय
आहे